वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. गणपती बाप्पाला नमन करून स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवराय यांना सुद्धा मानाचा मुजरा अर्पण करून स्थानिक ग्रामदेवता जरीमरी आई त्याचबरोबर नतमस्तक होऊन आज आजच्या दिवसाच्या आम्ही सुरुवात करत आहोत. आणि नाणेफेक जिंकला तर पहिला सामना बघत आहोत, म्हणजेच अधीरा 11 विरुद्ध सहारा वॉरियर्स या दोन संघांमध्ये. आमची पूर्ण टीम रेडी आहे, आमचे अंपायर्स रेडी आहेत. शेखर धोत्रे, राम गडवाल आज स्पर्धेमध्ये कामगिरी पाहत आहेत. त्याचबरोबर त्यांच्यासोबत बंटी आणि अजून एक आमचे पंच जॉईन करत आहेत, जय शुक्ला. सर्वांना ऑल द बेस्ट आजच्या दिवसामध्ये. सेकंड डे ऑफ द टुर्नामेंट KPL सीझन 5. त्याचबरोबर माझ्यासोबत ॲज अ स्कोरर अक्षय ते काम पाहणार आहे पूर्ण दिवसामध्ये. काल खूप चांगली कामगिरी त्यांनी पार पाडली सेकंड हाफमध्ये. जो कोण संघ या स्पर्धेमध्ये जो खेळणार आहे, जेव्हा तुमचा सामना असेल तुम्हाला मुख्य प्रवेशद्वारातच आतमध्ये यायचं आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. कधी खेळताना तुम्हाला मुख्य एंट्रीमधूनच आतमध्ये यायचं आहे, मेन गेटमधूनच आतमध्ये यायचं आहे. ही गोष्ट आपण लक्षात ठेवा. तर सलामीच्या पर्यंतच ग्राउंडच्या आतमध्ये प्रवेश करत आहेत. सुरेश सरोज होते आघाडीला, दोन सलामीच्या पर्यंत जाऊन बघतोय. पॉवर प्लेमध्ये 2 खेळाडू सर्कलच्या बाहेर आणि बॅटिंग पॉवर प्ले तुम्ही डिमांड करू शकता. 2 ते 5 मध्ये कधी तुम्ही बॅटिंग पॉवर प्ले घेऊ शकता, पण टायमिंग इम्पॉर्टंट आहे. बघा, पंच स्वतःच मात्र ते मला मेन्शन करतील आणि तुम्हाला सुद्धा सांगतील जेव्हा सामना सुरू होईल तेव्हा त्यांच्या वॉचनुसार तुम्हाला त्याप्रमाणे 20 मिनिटाच्या आतमध्ये 4 षटकं कंप्लीट करायचे आहेत. काल आपण सुद्धा एक चित्र बघितलं, मायरा स्ट्रायकर सारख्या बलाढ्य संघाला काल आपण बघितलं की पेनल्टी लागली. बॅटिंग पॉवर शेवट षटकात घेण्यात आला, फक्त 2 खेळाडू सर्कलच्या बाहेर होते. अशा मुवमेंटला एका षटकात 16 धावांची गरज असताना सामना जिंकला होता. सो ऑल द बेस्ट. सामना पण सुरू करतोय, पंच सिग्नल करतायत. शेखर धोत्रे षटक क्रमांक पहिला, आकाश बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय पॉवर प्लेमध्ये. आणि 2 खेळाडू आपण बघतोय सर्कलच्या बाहेर. एक कव्हर आहे, एक बॅकवर्ड स्क्वेअर लेग आहे. 9 वाजून 16 मिनिटं. थँक्यू. माझं पण टाईम सेमच आहे घड्याळाचं. थँक्यू सो मच. पहिला चेंडू आकाशचा बॅकफुटला गेला, ड्राईव्ह केला, चांगला फटका. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, चेंडू कव्हर करेल. 1 धाव. एका धाव्याने स्वतःचं खातं उघडलं आहे, कॉन्फिडेंटली स्टार्ट केलं आहे. काल आपण बघितलं की पहिला दिवस जेव्हा आपण बघितला पहिला चेंडू निर्धाव गेला होता. आज आपण बघतो की कॉन्फिडेंटली एकदा तिथे कंप्लीट करून स्वतःचं आणि संघाचं खातं उघडलं आहे सुरेश सरोजने. स्ट्राईक घेण्यापर्यंतच पोहोचला आहे तो म्हणजेच सागर. चेंडू हवेमध्ये आहे, झेल होता त्या ठिकाणी, मिसफिल्ड. झेल थोडासा कठीणच होतं त्या ठिकाणी. बघायचं त्या ठिकाणी चेंडू तिथे कव्हर करेपर्यंत क्विक सिंगल कंप्लीट केली आहे चेंडूवर. भाबोपलीमध्ये चांगली गोलंदाजी, चांगली सुरुवात आकाशकडून. राऊंड विकेट. पुढून खेळायचा प्रयत्न, आउट साइड एज लागते चेंडू जातो, थोडासा आपण बघतो डायव्हर्ट होतोय पॉईंटला. तिसरा चेंडू निर्धाव. स्वीप करायचा प्रयत्न, टायमिंग झाला नाही चेंडूवर. गुड बॉलिंग, चांगलं कमबॅक. 2 धावा धावफलकावर आहेत. नंतरचे दोन्ही चेंडू निर्धाव टाकलेत. गुड बॉलिंग बाय आकाश गुरव. ओ बघायचा, हा चेंडू ऑप्शनच्या बाहेर आहे, सरेशत निघून जातोय. चांगला चेंडू हाताळला आहे. 3 चेंडू अक्षरशः बीट केलंय सुरेशला. सुपर बॉलिंग इंटू पॉवर प्ले. कन्फर्म करतोय शेखर धोत्रे यांच्यासोबत चर्चा करून आकाश गुरु पुन्हा सज्ज होईल पॉवर प्लेमध्ये पुढचा चेंडू टाकण्यासाठी. ओ स्वीप फटका. ओ व्हॉट अ फिल्डिंग. मनू त्या ठिकाणी होता. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय. संभाव्य अशा 3 धावा त्या ठिकाणी रोखलेल्या आहेत. एक्सलंट फिल्डिंग इन द डीप. आणि षटक पहिले समाप्त होते. 3 धाव्यांचं षटक बघायला मिळालं. अवघ्या 3च धावा खर्च केल्या आकाशने. एक्सलंट बॉलिंग परफॉर्मन्स बाय आकाश गुरव इन पॉवर प्ले. चांगली सुरुवात अधीरा स्पोर्ट्सच्या माध्यमातून सुरुवात चांगली झाली आहे. तर एका षटकाचा खेळ समाप्त होतोय. लाईन विकेटवरचा वावर जरा खेळाडूंनी टाळायचा आहे. शूज तुम्ही जे स्पाईकचे शूज घातलेत त्यामुळे जरा विकेटवरचा वावर टाळा. तिथे मात्र भरपूर ती विकेट खराब होते. त्यामुळे
खेळपट्टीचा वापर शक्यतो कमी करायचा आपण. बॉलिंग मार्कर साई पाल. काल स्पर्धेमध्ये आपण जेव्हा सुरुवात केली तेव्हा माझ्यासोबत ॲज अ स्कोरर म्हणून त्यांनी काम पाहिलं होतं. आता बॉलिंग मार्कवर अत्यंत अनुभवी गोलंदाज आहे. लक्षात ठेवा, वेळ महत्त्वाची आहे स्पर्धेमध्ये. अकॉर्डिंग टू टाईम आपल्याला तुम्हाला खेळायचं आहे त्या ठिकाणी. 3 खेळाडू सर 5 खेळाडू सर्कलच्या बाहेर, 3 आपण ऑन साईडला बघतोय, 2 ऑफ साईडला बघतोय. मिड ऑफ एक आहे, कव्हर एक आहे. मिड ऑन, मिड विकेट, स्क्वेअर लेग. आणि त्यानंतर आपण बघतोय की पॉईंटला खेळाडू तर बाहेर काढलाय. साईपाल समोर सुरेश. सुरेश सरोज उर्फ कुडा. पहिलं षटक वैयक्तिक साईपालचं. बॅकफुटला गेला, टॅप शॉट समोर एक्झिक्यूट केलाय ऑन द राईज. एक धाव कंप्लीट आहे चेंडूवर. धावसंख्या 4. थोडीशी सावध सुरुवात आहे पण कॉन्फिडेंटली दोन्ही संघ एकमेकांसमोर उतरलेत, फाईट देत आहेत. अदिरा स्पोर्ट्स वर्सेस सहारा वॉरियर्स. राऊंड विकेट साईपाल. ओ हवेमध्ये चेंडू, मिस टाइम अँड बॉक्स आउट. फर्स्ट विकेट डाऊन. पहिला धक्का लागलाय सहारा वॉरियर्स या संघाला. बॅटिंगसाठी नवी फलंदाज ग्राउंडच्या आतमध्ये सोनू यादव उर्फ स्काय. ऑप्शनच्या बाहेर चेंडू. वाईट बॉल. पहिल्यांदा सिग्नल येतोय पंचांचा आजच्या दिवसामध्ये. व्हेरी गुड मॉर्निंग. वाईटचा इशारा केलाय. हो हा सुद्धा चेंडू वाईड आहे. चेंडू वाईड आहे. स्ट्राईक एंडला स्कायला दबाव बघायला मिळतोय गोलंदाज साई पालवर. धावसंख्या 6. 6 ऑन बोर्ड. ओ खूप चांगला फ्लिकचा फटका. वॉट अ शॉट. हॅड आहे कॉर्डिनेशन प्रतिम होतं. फ्लिकचा फटका सीमारेषे बाहेर. चौकार. चौकार. धावसंख्या 10. ऑन ड्राईव्ह. सुद्धा गोलंदाज जाऊन तिथे चेंडू कव्हर केला तोपर्यंत 1 धाव कंप्लीट झाली आहे चेंडूवर. धावसंख्येत भर. धावसंख्या 11 धावा. धाव फलकावर एका गड्याच्या मोबदल्यामध्ये बॅटिंग करत असताना सहारा वॉरियर्सचा संघ दुसऱ्या षटकात. ओ क्लीन बॉल. दिस इज द बिग विकेट. आयकॉन प्लेयर बॅक टू डग आउट. बिग 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 ब्लो. फलंदाज बाद. राऊंड विकेट. गोलंदाज सज्ज. साईपाल समोर सागर गायकवाड. स्वीप केला ऑन साइडला. ओ व्हॉट अ शॉट. ब्राईट स्टार्ट. चौकार. इसगाव याचकडून तब्बल 5,000 रुपयांचं पारितोषिक असेल बघा. पहिला तर आलाय प्रसाद सर आणि शतकाचा राजा म्हणून या खेळाडूला ओळखलं जातं.
2 षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या आपण बघतो ती म्हणजेच 15 धावा धावफलकावर. बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा सेकंड स्पेलमध्ये आकाश गुरव. काल आपण बघितलं की भरपूर सारे आपल्याला साईडाम नो बॉल बघायला मिळाले, पण एकमेव संघ ज्यामध्ये आपण बघितलं की 2 साईडाम त्याने गोलंदाजी केली, 2 वेळा गोलंदाजी केली, 2 चेंडू त्याने नो बॉल टाकले होते आणि ताबडतोब त्याला बॅनसुद्धा करण्यात आलं. संघ होता तो म्हणजे प्रभात एंटरप्राइजेस. चला मॅच सुरू करा. लक्षात ठेवा 20 मिनिटं तुमच्याकडे आहेत. पंचायची सूचना तुम्हाला सातत्याने देत राहतील. षटक क्रमांक 3, वैयक्तिक 2. आकाश गुरव बॅकफुटला गेला, खूप चांगला फटका ऑफर केला, हाफवाली करून ड्राईव्ह केले कव्हर्समध्ये. 1 धाव या चेंडूवर. फलंदाज स्काय म्हणजेच सोनू यादव. स्वीपचा फटका त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे पॉइंटला. चेंडू कव्हर केला तोपर्यंत 1 धाव. धावसंख्येवर धावसंख्या 17 ऑन द बोर्ड. 17 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 3 सुरू आहे. ओ पुढे सरसावून घ्यायचा प्रयत्न होता. गुड बॉलिंग बाय आकाश. हां तुम्ही रिव्ह्यू घेऊ शकता, पण आता लेट झालं आहे, आता नाही. तुमच्याकडे रिव्ह्यू आहे, तुम्ही घेऊ शकता. स्वीप करायचा प्रयत्न, टायमिंग जमलं नाही आहे. बघायचं क्लिक सिग्नल कंप्लीट. आकाशने कॉल दिलाय, सॉरी इथे मात्र सागरने कॉल दिला. घेऊ शकतो आपण ही 1 धाव आणि 55 इशारा लेग बाईसचा. गुड डिसिजन बाय अंपायर. राम गडवाले तेच सांगतात की तुमच्याकडे रिव्ह्यू आहे, तुम्ही घेऊ शकता. पंचांना कुठल्या प्रकारचा डाऊट त्या ठिकाणी नव्हता साईड आर्मचा, त्यामुळे त्यांनी कुठल्या प्रकारचा डिसिजन त्यांनी घेतला नाही. तुम्हाला वाटतंय तुम्ही निश्चित घेऊ शकता. राऊंड विकेट. ऑन साईड स्वीपचा फटका, सागर गायकवाडचा फटका आपण बघतो. त्या ठिकाणी चेंडू कव्हर होईल तोपर्यंत एकदा तिथे कंप्लीट. धावसंख्येत भर. धावसंख्या 19. इकॉनॉमिकल गोलंदाजी या षटकामध्ये बघतोय. प्रत्येक षटकात प्रत्येक चेंडूवर चांगली गोलंदाजी आपण आकाश गुरवची बघत आहोत. स्लोर 1 चेंडू गतीमध्ये परिवर्तन. खराब फिल्डिंग त्या ठिकाणी. कॅज्युअल अप्रोच सीमारेषे बाहेर. खणखणीत चौकार. D3 23 धावा धावफलकावर आहेत. चला सामना सुरू करा. 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. एलईडी ऑपरेटरला विनंती आहे की आपण लवकरात लवकर मॅनेजमेंटशी संपर्क साधा. एलईडी ऑपरेटर आहे, प्रथमेश आहे इथे, आपला एलईडी ऑपरेटर आहे तिथे, चेक करतायत. बॉलिंग मार्कवर अनिकेत घाडी. षटक क्रमांक 4 तो घेऊन आलाय. समोर सागर गायकवाड. ऑस्ट्रेलियाला सोनू यादव अर्थात स्काय. धावसंख्या 23. 3 षटकांच्या अखेरीस. करंट रन रेट आपण बघतो म्हणजेच 7.67 पहिल्या चेंडू षटकातला. स्टेप आउट ऑन साईडला खूप चांगला प्लेसमेंट. क्विक सिंगल कंप्लीट या चेंडूवर. डायरेक्ट हिटचा प्रयत्न त्या ठिकाणी बघायचा आहे. बॅकअप आहे त्या ठिकाणी. नेक्स्ट मॅचसाठी रेडी राहायचं आहे. ग्रुप सी मध्ये जॉर्ज फायटर वर्सेस अजिंक्य साई बिलिव्हर्स. दोन्ही संघाचे संघनायक आपण येऊन रिपोर्ट करा टॉस बॉक्समध्ये. आपण तिथे लगेच टॉस करणार आहोत. अनिकेत, ओ व्हॉट अ शॉट. आणि बघायचं त्या ठिकाणी तिसऱ्या पंचांना रेफर करण्यात येईल. आय थिंक सो. येस, पंच तेच बघतायत, कन्फर्म करतायत. येस, कमिटीशी कन्फर्म केलं आहे आणि तिसऱ्या पंचांना रेफर केलेलं आहे. बाउंड्री चेक. येस, बाउंड्री चेक. पाय बाउंड्रीच्या पलीकडे गेला होता, पण त्याच्या आधी चेंडू हाताने सुटलाय का ते आपण बघूया. आणि आतमध्ये चेंडू आपण त्याने बघितला, ढकलला, त्याचा पाय बाहेर गेला, पण त्या मुवमेंटला नेमक्या चेंडू त्याच्या हातामध्ये होता की नाही, त्याचा संपर्क होता की नाही, कॉन्टॅक्ट होता की नाही, या गोष्टी बघाव्या लागतील. इट्स अ बाउंड्री.
इट्स अ बाउंड्री. बंटी आमचे तिसरे पंच आम्हाला सांगतात की आपण बघितलं स्क्रीनवर बघू शकता बघा स्लो मोशन ज्या ठिकाणी हाताचा कॉन्टॅक्ट बॉलशी झाला त्याचा पाय ऑलरेडी बाउंड्री लाईनच्या पलीकडे होता. गुड डिसिजन बाय अंपायर. थँक्यू. राउंड विकेट. अनिकेत. क्या बात है. ओ व्हॉट अ फिल्डिंग व्हॉट अ एफर्ट. मॅग्निफिसंट फिल्डिंग. अमर त्या ठिकाणी. स्वतः आकाश गुरव येतोय ॲप्रिशिएट करतोय एक्सलंट फिल्डिंग. महत्त्वाच्या 3 धावा रोखल्यात. चौकार जवळजवळ बघायला मिळाला असता या ठिकाणी पण काय अप्रतिम क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय. अक्षय मला सांगतोय धावसंख्येत भर झाली आहे. धावसंख्या आपण बघतो 29-29. अधिरा स्पोर्ट्स वर्सेस सहारा वॉरियर्समधली ही मॅच आपण बघत आहोत. त्याच्या दिवसातला पहिला सामना सेकंड डे. ओ चांगली फिल्डिंग चांगली फिल्डिंग. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय. वाईट बॉल. वाईट +1. येस रिव्ह्यू घेतला लगेचच. रिव्ह्यू बाय बॉलिंग टीम अधिरा स्पोर्ट्स. त्यांच्या या निर्णयाला चॅलेंज केलं आहे. फिल्डिंग टीमने रिव्ह्यू घेतला आहे. हा त्यांच्याकडे रिव्ह्यू आहे आणि बघायचं त्या ठिकाणी काय निर्णय येतोय तिसऱ्या पंचांचा बंटी यांचा. बाकी कुठलाही खेळाडू इंटरफेअर करणार नाही आहे. लक्षात ठेवा ही स्पर्धा ही अत्यंत कठोर क्रिकेट स्पर्धा आहे. कठोर आहे. याचं कारण चिट्टू पावशे जरी त्यांनी सांगितलं की आज बरी मी खेळत असेल निर्णय मी घेणार नाही. काल जे खेळाडू खेळले आहेत माझ्या कमिटीमध्ये ते निर्णय घेतील आणि तुमच्यावर इथे कारवाई होऊ शकते. वाईट नाही आहे. लिगल डिलिव्हरी आहे. फेअर डिलिव्हरी आहे आणि रिव्ह्यू रिटेन झाला आहे. बाईज आहे ना. हा बाईची धाव आहे ना. सो रिव्ह्यू रिटेन बाय टीम अधिरा स्पोर्ट्स. चला मॅच सुरू करा लवकरात लवकर. धावसंख्या 30. रिव्ह्यू रिटेन बाय अधिरा स्पोर्ट्स. योग्य वेळेला निर्णय ताबडतोब घेतला म्हणजेच DRSचा मागणी केली पंचांकडे. तिसऱ्या पंचाने मात्र त्याच्यावर निर्वाळा दिला आहे. नेक्स्ट बॉल फ्रॉम अनिकेत. अनिकेत घाडी. ओ काय फटकाय. डोळ्यांचं पारणं फेडणारा ग्राउंडला आग लावणारा व्हॉट अ शॉट. चौकार. स्वीप करायचा प्रयत्न. नो बॉल कॉल केला आहे. संधी रनआउटची. नो बॉल. डाम. नो बॉल कॉल केलाय पंचांनी. धावसंख्येत भर 35. क्या बात है. व्हॉट अ शॉट. व्हॉट अ शॉट. स्काय सीमारेषेबाहेर चौकार. चौकार दाखवला आपल्या बॅटमधून. धावसंख्या म्हणजे बघतोय 4 षटकांच्या अखेरीस 39. 9.75 सध्या सरासरी आहे. बॅटिंग पॉवर प्ले घेण्यात आलाय. योग्य वेळ आहे बॅटिंग पॉवर प्लेची. चला अजिंक्य साहेब बिलिव्हर्स
आणि जॉर्ज फायटर कॅप्टन ताबडतोब यायचं, वेळ घेऊ नका, सलग सूचना करायला लावू नका. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणं बंधनकारक आहे, त्यामुळे कॅप्टन रिपोर्ट करायचं आहे. अजिंक्य साहेब बिलिव्हर्स आणि जॉर्ज फायटर. बॉलिंग मार्कवर अमर, समोर सागर गायकवाड. पॉवर प्ले घेतला गेलाय साऱ्या वॉरियर्स टीमकडून. कव्हरमध्ये एक डीपमध्ये खेळाडू, मिड विकेटला डीपमध्ये खेळाडू, स्क्वेअर लेवल डीपमध्ये खेळाडू, बाकी सर्व खेळाडू सर्कलच्या आतमध्ये. 39 धावा धाव फलकावर 2 गड्याच्या मोबदल्यात. पुढून खेळायचा प्रयत्न आणि विकेट, निश्चित विकेट मिळेल. पंचांचा इशारा वाईड बॉलचा येतोय. अतिरिक्त धावा तिथे वर होईल, बॉल काउंट होईल, रन सुद्धा मिळेल आणि फलंदाज बाद सुद्धा होईल. सो विकेट फॉर अमर. निर्णायक चेंडूवर आपण बघतो की निर्णायक षटकामध्ये पहिल्या चेंडूवर विकेट काढली आहे. बॅटिंगसाठी नवीन फलंदाज पोहोचतोय सुनील सावंत. ओ काय फटका आहे, थोडी सुंदर फिल्डिंग सुद्धा बघायला मिळते. गुड फिल्डिंग मनू. पहिल्या षटकात सुद्धा अप्रतिम क्षेत्ररक्षण बघायला मिळालं मनूकडून, जेव्हा बॉलिंग मार्कवर आकाश गुरव होता आणि मात्र स्ट्रायकिंगला असेल म्हणजे स्काय. आता त्याच सोनू यादव नामी काफी आहे. ओ हा चेंडू स्लोअर वन, गतीमध्ये परिवर्तन, लेग ब्रेक होता. समोर खेळण्याचा प्रयत्न, टायमिंग जमणार नाहीये. वाईड साठी आता मात्र रिव्ह्यू. येस, बॅटिंग टीमने घेतलाय रिव्ह्यू वाईड साठी. हॅलो वाईट साठी रिव्ह्यू कॉल करण्यात आलाय बॅट्समन बॅटिंग टीमकडून. तिसरे पंच आमच्यासोबत आहेत बंटी, इथे मात्र चेक करतायत चेंडू कुठून निघून कुठे गेलाय, कन्फर्म करतायत. चला बाकीचे फिल्टर जागेवर जा, निर्णय पंचांचा येईल. सामना आपण लगेच सुरू करणार आहोत. आज एकूण 13 सामन्याचं शेड्यूल आहे आजच्या दिवसामध्ये. काल आपण एकूण 12 सामने कव्हर केले. काल आपण बघितलं ग्रुप ए मधून अप्रतिम परफॉर्मन्स बघायला मिळाला. रेजिंग बुल्स टॉप करतोय 2 सामने जिंकून. त्यानंतर बॉटममध्ये येतो म्हणजे स्वराज्य स्ट्रायकर, त्यांनी सुद्धा 2 सामने जिंकलेत ग्रुप ए मध्ये. फेअर डिलिव्हरी आहे. गोलंदाज सज्ज होतोय. अमर समोर, सोनूची विकेट मिळाली आहे. क्या बात आहे. या षटकामध्ये अप्रतिम गोलंदाजी केली आहे. मॅजिकल फिगर गोलंदाज आपण बघतोय अमर. इथे मात्र 2 विकेट्स काढत असताना फलंदाज बाद. बॅटिंगसाठी नवीन फलंदाज निखिल सेट, बॅट्समन बॅक टू डग आउट. न्यू बॅट्समन निखिल पवार ऑन ग्राउंड. पण स्लॉग ओव्हरमध्ये आपण नेहमीच बघतो की हाणामारी होते, धावा भरपूर येतात, पण तसं इथे नाही आहे. चला अजिंक्य साहेब बिलिव्हर्स, आम्ही परत सूचना करणार नाही आहोत. शैलेश ओझरकर विनंती आहे आपल्या कॅप्टनला की आपण ताबडतोब आपला संगणक पाठवून द्या, वेळ घेऊ नका. आणि जॉर्ज फायटर. हो चेंडू आपण बघूया, लेगस्टीच्या बाहेर आहे, वाईड बॉल. निखिल पॉवर स्ट्राईक एंडला कन्फर्म केला आपण बघतोय. लेगस्टीच्या बाहेर चेंडू, वाईड बॉल. 42 धावा. ऑफ ड्राईव्ह, क्या बात आहे. भाग पाडलं फटका खेळण्यासाठी. इकॉनॉमिकल गोलंदाजी, अत्यंत कंजूस गोलंदाज आहे अमर. धावा खर्च करत नाहीये. एक्सलेंट बॉलिंग. हो चेक केलाय, कन्फर्म केलाय. बॅट्समन कुठे येऊ शकतो, कुठल्या पोझिशनला येऊ शकतो, त्यानंतर पुढचा चेंडू तो टाकेल अमर. समोर निखिल पवार. ओ व्हॉट अ शॉट.
सुंदर टायमिंग, सीमारेषेबाहेर चौकार. आपण कंप्लीट करून घेणार आहोत. नेक्स्ट मॅच हे 1 चेक 1. डीजे यंगस्टर स्टेज वरचा जो मॉनिटर आहे थोडा व्हॉल्यूम द्या. नॉर्मल 1 पॉइंट. चेक 1 चेक टेस्ट. हे चेक 1. चला कॅप्टन, दोन्ही टीमचे आपण टॉस कंप्लीट करतो. इथे दोन्ही संघाचे संगणक इथे उपस्थित आहेत आणि टॉस आपण कंप्लीट करून घेणार आहोत. स्वप्नील दादा, आपण आपल्या शुभास आम्ही टॉस कंप्लीट करतोय. काल त्यांचा संघ खेळला आपल्या स्पर्धेमध्ये. या केपी या लवकर. तर बघा एका बाजूला हेड्स आहे आणि त्यानंतर इथे टेल्स. कॉल कोण करेल? चालेल, जॉर्ज फायटर्स कॉल करतात. कॅप्टन हेड्स कॉल केले आहे आणि टेल्स आलेला आहे. थँक्यू सो मच स्वप्नील दादा, व्यासपीठावर विराजमान होऊ शकता. केपी टॉस जिंकलाय. दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील KPL मध्ये खेळतोयस. किती एक्सायटेड होता या स्पर्धेसाठी? KPLसाठी तर खूप एक्सायटेड होतो, कारण की ज्या टीमने मला फर्स्ट सीझनला घेतलं ते आता या सीझनला पण घेतलं आहे आणि त्यांनी जो विश्वास दाखवला आहे, ॲक्च्युली मला त्यांच्यासाठी टुर्नामेंट जिंकायची आहे खास करून. तर आणि माझा निर्णय असेल की फिल्डिंग. कसं वाटलं इतके सलग 5 वर्ष एकाच संघा मालकासोबत त्याच संघासोबत खेळून? कसं वाटलं कॉम्बिनेशन आणि किती चांगलं वाटतं KPL मध्ये त्यांच्याच सोबत प्रत्येक वर्षी खेळताना? त्यांच्यासोबत खेळताना असं वाटतं की आता माझी घरचीच टीम झाली आहे. जशी माझ्यासाठी रॉयल चेंबूर आहे त्यासाठी आता म्हणजे असं बघायला गेलं तर इंटरनॅशनल लेवलची फिल्डिंग येते, कारण की जो डिसिप्लिन आहे प्लेअरमध्ये, म्हणजे काय वेगळं काय नाही, प्रॉपर आहे, रिव्ह्यू सगळ्यासाठी आहे. मुंबईला पण असे होत नाही की प्रत्येक गोष्टीसाठी रिव्ह्यू नाही, काय काय म्हणजे फक्त यासाठी नाही त्यासाठी नाही. आता सगळ्यासाठी रिव्ह्यू आहे. ते प्लेयरसाठी पण चांगलं आहे की काय कंडिशन फेवरमध्ये नाही होत, पण आणि जो डिसिप्लिन आहे प्लेअरमध्ये तो खूप गरजेचा आहे आणि त्याबद्दल KPL टीमला थँक्स बोलतो मी. खूप साऱ्या शुभेच्छा तुला मॅचसाठी. या होता KP47 आपल्यासोबत. टॉस इम्पॉर्टंट होता, टॉस गमावलाय. सो टॉस जिंकला असता तर निर्णय काय घेतला असता? टॉस जिंकलो असतं तरी मी फिल्डिंगच घेतली असती, पण काय नाही, आम्ही बॅटिंग करू, जास्तीत जास्त स्कोर मारायचा प्रयत्न करू. कोणावर जास्त विश्वास ठेवतोय जे सुरुवातीला जातील आणि चांगली बॅटिंग करतील? मला ओव्हरऑल काय सांगशील या स्पर्धेबाबत? कसं वाटतंय? किती एक्सायटेड होतास KPL साठी? खूप एक्सायटेड होतो. खूप चांगली KPL आणि खूप साऱ्या शुभेच्छा तुला देखील मॅचसाठी असतील. टॉस बॉक्स मधून माहिती आली आहे की टॉस इथे जिंकलेला आहे अजिंक्य साई बिलिव्हर्स टीमचे कॅप्टनने. KP47 ऑन द टॉस अँड इलेक्टेड टू बोल फर्स्ट. गोलंदाजीचा निर्णय घेतला. इथून थेट आपण जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये आणि आपण पाहतोय कॉमेंट्री बॉक्समध्ये आपल्यासोबत नक्कीच एक युवा उभरते समालोचक आहेत. विशालजी जावेर सर यांचा आवाज ऐकूया या खेळाच्या दुसऱ्या डावामध्ये. इट्स ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. हॅलो, धन्यवाद सर, धन्यवाद प्रशांत सर आणि धन्यवाद प्रसाद परब सर. चला सुरुवात होते. आज आपण पाहत होतो कल्याण परिसरातील एक नावाजलेली क्रीडा स्पर्धा लीग फॉर्मॅटमधील आयोजन अगदी मुंबईचे देखील खेळाडू आणि ग्रामीण परिसरातील देखील खेळाडू यांच्या माध्यमातून आज हे क्रिकेटचं पर्व पहिलाच चौकार आलाय. धावांचा पाठलाग करत असताना आज दिवसातील पहिली क्रीडा स्पर्धेची ही पहिली मॅच. 3 दिवसांचा कालखंड आणि त्यातून आयोजन हे क्रीडा स्पर्धेचं. आकाश गुरव आयकॉन खेळाडू म्हणून त्याची देखील निवड झाली. अधीरा सत्यविनायक कामोटे संघासाठी देखील बऱ्याच वर्ष क्रिकेट खेळतोय. इथे मात्र ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, बॉल थांबवलाय, आतमध्ये आलाय. आज कल्याण परिसरामधील ही क्रीडा स्पर्धा एक दैदिप्यमान आयोजन आज आपल्याला पाहायला मिळतंय.
3 दिवसांचा कालावधी शुक्रवार शनिवार आणि रविवारी एकंदरीत 16 संघ. इथे मात्र एक चांगला फटका येतोय चौकार. आकाश गुरव ओहो क्या बात आहे. एक चांगला स्ट्रोक एक्स्ट्रा कव्हर्स मध्ये तितकीच चांगली क्षेत्ररक्षणाची बाजू मात्र पाहायला मिळते. आकाश गुरवचा मात्र हा फटका चांगला होता, तितकीच चांगली फिल्डिंग मात्र पाहायला मिळाली. चांगला बॉल अडवला. इथे पुन्हा एक चांगला स्ट्रोक. आता मात्र बॉल थांबणार नाहीये. बाउंड्रीच्या बाहेर मात्र चेंडू पाठवला जातोय. आकाश मात्र पहिल्या षटका दरम्यान आक्रमकता दर्शवताना पाहायला मिळतोय. एक चांगला धावांचा पाठलाग करायचा आहे, त्या दृष्टीने या खेळपटलावरती आज मात्र आकाश पहिल्याच मॅच दरम्यान एक चांगला पिसाळला आहे. आकाशने मात्र एक चांगल्या धावांसाठी एक चांगली रचनात्मक बॅटिंग पाहायला मिळते. आज समालोचन कक्षामध्ये प्रसाद परब सर, प्रथमेश ठाकूर सर यांच्या माध्यमातून देखील आज आपण या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून समालोचनाची कक्षाची जबाबदारी स्वीकारताना पाहायला मिळेल. काल आणि आज आणि उद्या या 3 दिवसांचा कालखंड हे देखील समालोचनाचं पॅनल आम्हाला पाहायला मिळतंय. तसेच लाईव्हच्या माध्यमातून देखील SS लाईव्ह नेहमीच जोडले जातात. मुंबईतील अनेक क्रीडा स्पर्धा कव्हर करतात. आज मात्र कल्याण देखील गाजवता येतं. अर्थातच शैलेश पाटील आणि पराग पाटील. इथे मात्र पायावरती जाऊन चेंडू आदळतोय. एका षटकाचा खेळ झाला. एका षटकानंतरची धावसंख्या पाहायला मिळते. 12 रन मात्र पाहायला मिळत आहेत. पहिली मॅच आजच्या दिवसातील शनिवारचा दिवस. कल्याण परिसर मात्र हे क्रिकेटमय वातावरण आणि क्रिकेटमय वातावरणामध्ये हा तल्लीन झालेला क्रिकेटचा भक्त गण आज मात्र पाहायला मिळतोय. तसं पाहता येथील जितकी मोठी मैदानं आणि तितकीच इथल्या लोकांची मनं देखील तितकीच मोठी आहे. कल्याण विभागातील आजचं हे पाहणारं क्रिकेट. चला मॅच चालू करायची आहे. टीम मीटिंग थोडंसं कमी ठेवायचं आहे. आज या क्रीडा स्पर्धेची चर्चा, उत्तरोत्तर असलेली प्रगती आणि उत्तरोत्तर असलेल्या क्रीडा स्पर्धेचा प्रवास पाहता संपूर्ण मुंबई महाराष्ट्रभर या क्रीडा स्पर्धेची चर्चा आहे. प्रत्येकाला उत्सुकता आणि प्रत्येकाला हेवा वाटावा अशी ही क्रीडा स्पर्धा आज उद्या आणि काल या 3 दिवसांच्या कालखंडांमध्ये आपण पाहतोय. लीग फॉर्मॅटचं आयोजन, इंडियन प्रीमियर लीग हा फॉर्मॅट विचारात घेता हे क्रिकेटचं पर्व मात्र प्रत्येक विभागामध्ये पसरलं गेलं आणि त्या विभागामध्ये आयोजित केलं. चिट्टू पौशियन टीम यांच्या माध्यमातून हे क्रीडा स्पर्धेचं पर्व, 5वं पर्व, एक यशस्वी पटलावरचं हे पर्व आपल्याला पाहायला मिळते. एका षटकाचा खेळ झाला. 12 धावा रचल्यात. 5 ओव्हरमध्ये तुम्हाला एक चांगल्या धावांना स्पर्श करायचंय, चांगल्या धावांचा पाठलाग करायचा आहे. तदनंतर एक चांगली मॅच. आनंद लोके आणि करण पाटील हे 2 मुंबईचे खेळाडू मात्र या खेळपटलावरती या ग्रामीण खेळाडूंसमवेत पाहायला मिळतील. बिग फाईट. इथे मात्र चान्स घेतलाय. बाउंड्रीवरती चेंडू पाठवला एक्स्ट्रा कव्हर्स मधून. बॉल थांबवला गेलाय. सिंगल रन मिळते. हा बॉल काहीसा चुकलाय आणि इथे मात्र क्रिकेटच्या भाषेमध्ये येतोय पंजा मिळेल. चौकार आलाय. काय चुकी झालीये? चुकीला माफी नाहीये. अशा चुका करून चालणार नाहीये. लेग साईडच्या दिशेने बॉल मात्र स्लोवन पिचिंग केला होता, पण तिथून मात्र बॉल निसटला कीपरच्या मागून आणि बाउंड्री आली आहे. इथे पुन्हा चान्स घेतला. अंपायरचा कॉल आलाय. नो बॉल. ओव्हर स्लिपिंगचा नो बॉल. इथे पुन्हा एकदा आकाशच्या बॅट मधून एक करारा लाजवाब नेत्रदीपक कलात्मक आकाश गुरव चौकार. 4 रन आणखी पुढे सरसावले. अर्थातच एक नो बॉलचा रन देखील त्यामध्ये कव्हर होतोय. 23 धावा
आकाश गुरव आणि ही सलामीवीर जोडी अर्थातच मिनल पाटील. इथे पुन्हा आकाशने ऑन साईडला मात्र टॅप केला. इथे रनआउटची संधी फेकी केली गेली. तदनंतर पंचांकडे इशारा. पंचांनी मात्र अजूनही नो डाऊट नॉट आउट. सुखरूप आहे आपल्या क्षेत्रामध्ये पोचला. स्ट्राईक नॉन स्ट्राईक एंडचा बॅटर अगदी नो लाईनीच्या जवळपास जाऊन पोचला होता, परंतु आपल्या क्षेत्रामध्ये पुन्हा सुखरूप माघारी आलाय. कुठेतरी कॉल कम्युनिकेशन देखील महत्वाचं आहे. क्रिकेटच्या पटलावरती बऱ्याच गोष्टी तुम्हाला साध्य करायचं आहे. ही कल्याण प्रीमियर लीगची क्रीडा स्पर्धा जर तुम्हाला नावावर करायची तर अर्थातच बऱ्याच गोष्टी साध्य कराव्या लागतील. पुन्हा एक चांगला स्ट्रोक. इथे मात्र बॉल थांबणार नाहीये. इथे मात्र आकाश थांबणार नाही. इथे आकाशच्या बॅट मधून पुन्हा एकदा 4 धावांचा आणखी एक यशस्वी फटका. 4 रन पुढे सरसावतायत. 4 धावांचा विकास, प्रगती, अधिकता. एकंदरीत 5 चौकार मात्र आलेत. 5 चौकार आकाश गुरवच्या बॅट मधून आजच्या दिवसातील पाहायला मिळत आहे. काय बॅटिंग करतोय आकाश. मुंबईचा खेळाडू, मुंबई गोवंडी परिसरातील हा खेळाडू आज मात्र ही कल्याण प्रीमियर लीगची क्रीडा स्पर्धा अर्थातच आजच्या दिवसात गाजवतोय. मुंबईहून आलेला आयकॉन म्हणून निवड झालेला हा खेळाडू अधिरा स्पोर्ट्स क्लब या संघाच्या माध्यमातून त्याची एक अचूक अशी निवड मात्र पाहायला मिळते. नेहमीच कल्याणच्या प्रीमियर लीगच्या माध्यमातून या खेळाडूची चर्चा राहिली आहे, परंतु आज पुन्हा एक चर्चेचं पात्र अशी कामगिरी करतोय. अनेक खेळाडू मुंबईचे या कल्याण ग्रामीण क्रीडा स्पर्धेवरती मात्र आपलं अधिराज्य गाजवताना पाहायला मिळतील. एक चांगलं आयोजन, एक दैदिप्यमान सोहळा. सकाळ, संध्याकाळ, रात्र, दुपार, प्रत्येक दिवसा प्रत्येक इथे पुन्हा चान्स घेतला. इथे फिल्डर आहेत. बॉल थांबवला घेतलाय. आकाश गुरुने आतापर्यंत पहिला सिंगल रन घेतलाय. म्हणजे आतापर्यंत जे काही स्ट्रोक आखले होते त्यातून प्रत्येक 4 रनांचाच मात्र कुठेतरी आकाशने आखणी केली आहे. पहिली सिंगल रन घेतली आहे. ओहो, इथे मात्र नक्कीच स्टेप आउट केला होता. हलकासा स्पर्श झाला. अगदी बॅटचा आवाज आला आणि तदनंतर हा पहिला झटका येतोय. मिनल पाटील माघारी सातील सलामीवीर. पहिला झटका. सुरेश सरोज मात्र कॅप्टन म्हणून एक महत्वाची जबाबदारी आणि त्याचबरोबर यष्टांच्या मागे ही कॅच स्वीकारताना पाहायला मिळाला. नवीन आलेला बॅटर विपुल मोरे, नवीन बॅटर. इथे चेक केलाय. बॅटरच्या डोळ्यामध्ये डोळे टाकून हा गोलंदाज पाहतोय की हा बॅटर काय खेळणार. आत्ताच आलाय पण त्याची आक्रमकता आहे की संयम राखतोय. इथे थोडंसं कमतरता जाणवली स्ट्रोक मध्ये. आकाशला कुठेतरी स्ट्राईक दिली आहे. सिंगल रन मिळाला, बट 2 षटकांचा खेळ झालाय. 2 षटका अखेरीस 29 धावा झालेत. 2 ओव्हर आणि 29. 12 बॉल आणि 29 धावा झालेत. अजूनही 18 बॉल उर्वरित बाकी आहेत. एकंदरीत टीम मीटिंग केली जाते. येणाऱ्या 18 बॉल मध्ये कोणत्या गोलंदाजाला या खेळपटलावरती गोलंदाजी द्यायची ही मात्र चर्चासत्र पाहायला मिळते. थोडंसं टीम मीटिंग थोडंसं कमी ठेवा. फास्ट करायचंय, स्पीडअप करायचंय. बघा इथे काही नियम आहेत आणि ते नियम अगदी कडक आहेत, कठोर आहेत. कठोर शासनाला बळी पडू नका, कारण आयोजन समितीच्या माध्यमातून तुम्हाला काही नियमांचं जर उल्लंघन करताना पाहायला मिळालं तर नक्कीच तुमच्यावरती पॅनलाइज केलं जाऊ शकतं. तुम्हाला 22 मिनिटांमध्ये एकंदरीत 5 षटक कंप्लीट करायची आहे. या दृष्टिकोनातूनच ही क्रीडा स्पर्धा आपण या खेळपट्टीवरती खेळायची आहे. अजय खडसे तिसरं षटक घेऊन आलाय. फिल्डिंग मधील व्यूहरचना बदलतोय. काहीस बॅटरवरती प्रेशर क्रिएट करण्याच्या दृष्टीने हा अजय मात्र आपल्या गोलंदाजीच्या शैलीतून कुठेतरी फिल्डिंग फॅक्टर मध्ये बदल केला जातोय, परंतु कितपत या खेळपटलावरती याची गोलंदाजी सार्थकी राहते. केपीएलचं हे पर्व. इथे मात्र स्क्वेअर लेगच्या माध्यमातून सिंगल रन मिळतोय. आकाशला पुन्हा स्ट्राईक येते. जो आक्रमक दर्शवलेला प्लेयर आकाश गुरव पुन्हा स्ट्राईकला आलाय.
इथे मात्र पुन्हा चान्स घेतला, प्लेयर आहे ऑन साइडला, फेकी केली आहे. आकाश आपल्या क्षेत्रामध्ये पोहोचलाय. 47 धावांचा पाठलाग करतायत. सलामीची पहिली सोडी पाहता पहिला विकेट गेला, तदनंतरचा आलेला नवीन बॅटर खेळपटलावरती पाहायला मिळतोय. स्ट्राईकला असलेला तो बॅटर मिनल पाटीलच्या माजघरी जाण्यानंतर इथे मात्र पुन्हा एक चांगला लेट कट. इथे मात्र बॉल थांबणार नाही. पुन्हा एकदा आणखी एक चौकार विपुलच्या बॅटमधून. 47 धावांचा पाठलाग. आजच्या दिवसाची पहिली मॅच, पहिली श्री गणेशाची मॅच आज आपल्याला पाहायला मिळते. आणखी एक सिंगल रन मिळतोय. क्या बात आहे, काय स्ट्रोक पाहायला मिळतोय. आकाश गुरव आणखी एक ऑन फायर. आकाशचा हा फटका मात्र थांबणार नाहीये. चौकार, चौकाराची दिशा गाठतोय, चौकाराची भूमिका बजावतोय, आक्रमकता दर्शवतोय. इथे संयम राखलाय, शांत अपील केली आहे. पंचांकडे निर्णय आहे. पंच मात्र काही क्षणातच हा निर्णय मात्र मार्गी लावतील. आज पंच म्हणून कामगिरी करत असताना पुन्हा एकदा पंचांचं पॅनल मात्र आपल्याला पाहायला मिळतंय. एकंदरीत शेखर धोत्रे सर, राम गडवाल सर, बंटी सर, जय शुक्ला सर यांनी मात्र पंचांचं हे पॅनल मात्र या कल्याण प्रीमियर लीगच्या माध्यमातून स्वीकारलंय आणि एक अचूकतेचं हे पॅनल आपल्याला 2-3 दिवसांच्या कालावधीमध्ये पाहायला मिळेल. निर्णय झाला आणि अर्थातच ज्या आकाशसाठी ही अपील केली होती तो आणखी काही काय मात्र या खेळपटलावरती सुरक्षित असेल याची मात्र शाश्वती परिषद पंचांनी दर्शवली. 40 रन झालेत. चला दोन्ही टीमने गेटवरती येऊन उभं राहायचंय. दोन्ही संघांना रिक्वेस्ट आहे तदनंतरची होणारी महत्वाची मॅच जॉर्ज फायटर आणि अजिंक्य साई बिलिव्हर्स. दोन्ही संघांना विनंती आपण गेटवरती उभं राहायचंय. बॅटिंग पॉवर प्ले इथे घेतलाय, स्वीकारलाय. 12 बॉल आणि केवळ गरज आहे ती 7 रनांची. म्हणजे जवळपास आकाशने मात्र हे चित्र स्पष्ट केलंय की येणाऱ्या काळामध्ये या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्येच जे काही धावांचं गणित आहे ते पूर्ण केलं जाऊ शकतं. सुरेश सरोज आलाय, मुंबईचा खेळाडू, अंधेरी परिसराला बिलॉंग करतो. आज मात्र हा खेळाडू देखील आयकॉनच्या भूमिकेमध्ये, हा खेळाडू देखील एक कॅप्टनच्या भूमिकेमध्ये कल्याण प्रीमियर टुर्नामेंटच्या माध्यमातून जोडला गेलाय. इथे पहिलाच बॉल वाईड मिळतोय. सिंगल रन मिळालाय. म्हणजे जवळपास 5 रनांचं आता मात्र गणित पूर्ण करायचंय. एकंदरीत 42 धावा झाल्यात, उर्वरित 5 धावा देखील पूर्ण केल्या जाऊ शकतात. इथे चान्स घेतला, इथे मात्र एक व्हेरी गुड एफर्ट. काय चांगला मात्र इथे झेल स्वीकारत होते सागर गायकवाड. आज एक वेगळ्या शैलीमध्ये हा कॅच पाहायला मिळाला. इथे मात्र चौकाराने मात्र आणखी 4 रन पुढे सरसावले. ते केवळ 1 रनाची गरज. सागर खूप चांगले एफर्ट पाहायला मिळाले, खूप चांगला प्रयत्न केला. जरी बॉल निसटला तरी चर्चा राहिली तुझ्या या शैलीची, तुझ्या एफर्टची. पुन्हा सागरकडे बॉल आला, जवळपास 1 रनापासून दूर आहे तो. विजयाच्या उंबरठ्यावरती संघ आहे. पहिल्या मॅचचा विजेता संघ म्हणून या संघाकडे पाहिलं जाणार आणि हा विजय निश्चित झालाय. एकंदरीत आकाशची मात्र ही बॅटिंग खऱ्या अर्थाने मात्र आपल्या संघाला एक विजयाची दिशा देऊन गेली. काय बॅटिंग केली आकाशने. एकंदरीत वैयक्तिक 31 मात्र आकाशने वैयक्तिक धावा सोडल्यात. काय बॅटिंग पाहायला मिळते. अधिरा स्पोर्ट्स क्लब आज मात्र ही पहिली मॅच मात्र विजय करताना पाहायला मिळालाय. अभिनंदन, कौतुक आहे या संघाचं. चला दोन्ही संघांना विनंती, आपण मॅच पूर्ण झाल्यानंतर दोन्ही संघांनी हस्तांदोलन करूनच खेळपटलाच्या बाहेर निघायचंय, क्रीडांगणाच्या बाहेर जायचंय. त्याचबरोबर 2 संघ मात्र या खेळपटलावरती दाखल होत आहे, आगमन होतंय. एक चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. पुन्हा एकदा एक बिग फाईट पाहायला मिळणार आहे. 2 संघांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. चला हस्तांदोलन करून घ्यायचंय. दोन्ही संघांना विनंती आहे.
हॅलो. चला तदनंतरची होणारी मॅच अजिंक्य साई बिलिव्हर्स अजिंक्य साई बिलिव्हर्स आणि जॉर्ज फायटर ह्या मॅचचं मात्र काही क्षणातच सुरुवात केली जाईल. तत्पूर्वी आपण मॅन ऑफ द मॅच कडे वळणार आहोत. या मॅच दरम्यान एक चांगली फायटिंग पाहायला मिळाली. तर मी विनंती करेल की आमचे समालोचन कक्षातील प्रथमेश ठाकूर सर आपण मात्र या खेळाडूला पुरस्कृत करायचंय. एकंदरीत वैयक्तिक मॅन ऑफ द मॅच या सामन्याचा सामनावीर आकाश येस आकाश गुरव बल्ली इज मॅन ऑफ द मॅच. बल्ली का बल्ला. आणि प्रत्येकीच KPL मध्ये आपण पाहिलं तर आकाश अप्रतिम बॅटिंग करतो. स्वप्नील दादा या. स्वप्नील दादा. अमित भोईर आपण देखील या. अमित भोईर आपण या. अप्रतिम क्रिकेटर आहेत कल्याण विभागातील अमित भोईर आणि त्यांच्या शुभास्ते आपण देतोय मॅन ऑफ द मॅच आकाश गुरव. बल्ली काय बॅटिंग केली बल्लीने. बल्लीने बल्ले बल्ले केले आज. जबरदस्त बॅटिंग केली आणि क्या बात आहे. 1000 रुपयांचं पारितोषिक देखील असेल. 1000 रुपयांचे कॅश प्राइज देखील आपण देतोय ते बल्लीला. वेलप्लेड अभिनंदन बल्ली. आणि प्रथमतः बल्लीसोबत थोडी आपण चर्चा देखील करूयात. कोणती स्पर्धा खेळो ना खेळो बल्ली पण KPLच्या स्पर्धेमध्ये मात्र बल्लीचा बल्ला बरोबर बोल